माणसानं स्वच्छ आणि निर्मळ जीवन जगलं पाहिजे महाराज. आणि जेवढं प्रारब्धात असेल ना तेवढं नक्कीच भेटतं बरं का. या शब्दावर ठाम राहायचं. प्रारब्ध जर अनुकूल असेल ना तुमचं सगळं काही भेटणार तुम्हाला. आता ती लेकरू सूरज चव्हाण महाराज चांगलं बोलता सुद्धा येत नाही हो, बोबडं बोलतय. आई गेली हो दादा, लहान होतं तेव्हा आई गेली आणि बापही सोडून गेला. त्या देवी समोर नैवेद्य खाऊन जगलं महाराज ते पोरग. आणि भगवान परमात्म्याच्या काय मनामध्ये आलं काय नाही अशी कृपा केली, त्याचं सगळं बदलूनच टाकलं. त्याला एवढं मोठं घर दिलं, छान लग्न झालं, एवढी सुंदर बायको भेटली, त्याचं मन चांगलं आहे महाराज. आणि विशेष म्हणजे सांगायचं राहिलं, ती जान्हवी ताई ना अभिनेत्री, तिनं तर डायरेक्ट 1 तोळ्याची अंगठी त्या सूरज दादाला केली. आणि कुठंच त्याची पब्लिसिटी केली नाही बरं का, कुठंच त्याची रील्स काढली नाही महाराज. याला प्रारब्ध अनुकूल लागतं. भगवान परमात्मा तुम्हाला भरभरून देत असतो, त्याच्यासाठी चांगलं वागलं पाहिजे, त्याच्यासाठी लोकांचे बांधणही कोरिले पाहिजे.